मॅच इज ऑन, गेम इज ऑन. ओमसाई सरलगाव आणि त्यांच्या विरोधात शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा. टाइम काउंटर सुरू होतोय. 7:35 स्थानिक वेळ. 3 षटकं 15 मिनिटाच्या टाकावे लागतील. गेम इज ऑन. या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने देऊयात ऑल द बेस्ट. निर्णायक दुसरी रजनी दुसरं पर्व पहिला सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने या सामन्याच्या दृष्टिकोनातून लक्ष शुभेच्छा. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. निघालाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आकाशची झकात सुरुवात. नाईट धमाका चषक आकर्षक चौकार. कालच्या दुसऱ्या पर्वातील सुरुवात आक्रमक होती. षटकारानं स्पर्धेचा आगाज होता. तर आजच्या दुसऱ्या दिवसात देखील चौकारानं डाव सुरू होतोय ओमसाई सरळगाव क्रिकेट संघाचा. स्कोर सध्या 4 धावा 4 ऑन बोर्ड. धावाचा होतो शुभारंभ. आता बॅकफुटवर गेले. कव्हर्स मध्ये ड्राइव्ह केलाय. थ्रो चांगला आलाय. मात्र विकेट किपर कडून थोडी निराशा व्यक्त झालेली आहे. कारण गोलंदाजानं पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर केला नाही. त्याच कारणासह एसटी रक्षक थोडा नाखुश निराश पाहायला मिळाला. रनआउटची संधी बनली होती पण तिचं सोनं झालं नाही. एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या धावसंख्या दाफलकावरती 19 अंकित झालेली आपण बघत आहोत. ती 5 ऑन बोर्ड. दाफल कव्हर. आगे निघालाय बॉल. लॉंग स्टॉप रिझनला लक फॅक्टर ऑन होतोय आणि अंपायर सिग्नल वाईड +4 येतोय. हा नशिबाचा पंजा. इट्स अ लकी फायफर. या निर्णायक 5 धावा. एक तर 5 धावा मिळताना दिसत आहेत आणि एक्स्ट्रा 5 धावेसोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल पुढे मार्गस होताना पाहायला मिळतीये. ती सध्याच्या घडीला 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावर. दीपक सध्या स्टॅकर एंडला. ओमसाई सरळगाव संघ थोडा उशिरानं आलाय. त्याच कारणासह या टीमला 2 धाव्याची पॅनल्टी देखील मॅनेजमेंट कमिटीने डिक्लेअर केले. पण आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग ती पॅनल्टी रनचेस करत असताना ऍड केली जाईल. टीम शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा संघाच्या खात्यात ही सूचना लक्षात घ्या. शॉर्ट ऑफ लेन टॉपेज. शॉर्ट फालेगला फिल्डर नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान. डीप मध्ये पोहोचतायत. गुड फिल्डिंग. जोपर्यंत अडवला बाईल झॉल तोपर्यंत दुसरी धाव देखील सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. 2 धावेसोबत दीपकचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. सांघिक धावफलक सध्या आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोरबोर्डवर. राजला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सध्या त्याची थोडी महागडी कामगिरी, खर्चिक कामगिरी. यावेळेला बॅटची कडा फ्लॅश झाला बॉल. शॉट थर्डमॅनला कॅच ड्रॉप. अशा पद्धतीच्या कॅचेस पकडाव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. काचचा क्वालिफायर सामना आठवतो ज्या ठिकाणी मेजर सचिन सोरगे यांना 2 जीवदानं दिली. पराग वारियर्स भालुकनं. बक्षीस पात्र फेरीच्या सामन्याला मात्र त्या टीमला गमवावं लागलं आणि आता देखील दीपकला जीवनदान साधा सोपा सहज जल सुटतो. शॉट थर्डमॅनला. एक सिंगल धाव. सिंगलला स्कोर सध्या 13 ऑन बोर्ड. 13 धावा दाफल कव्हर. यावेळेला बॅटची कडा. जाग्यावरच बॉल भोवरासारखा गरंगळत राहिला. एसटी रक्षकाचं चांगलं बॅकअप येते. डॉट बॉल. छोटे कधी कमबॅक होते गोलंदाज राज कडून. धावफलक सध्या 13 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये खेळतात. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित झालेत. रोहन चांगलं बॅकअप. आणखीन एक सिंगल धाव आणि याचबरोबर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची झाले सांगता. P1 मध्ये जबरदस्त स्टार्ट ओमसाई सरळगावचा विदाउट एनी विकेट लॉस. टीमची धावासंख्या सध्या दाफलकावर आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या स्कोरबोर्डवर. आकाश यांचं 4 चेंडूत 6 धावेचं योगदान. दीपक यांचं 3 चेंडूत 2 धावेचं योगदान. एक वाईड +4. एक्स्ट्रा 5 धावा पंजा देखील येताना पाहायला मिळाला. आणि आता सध्या दुसऱ्या षटकात बॉलिंग मार्कवर सनी दाखल होताना पाहायला मिळतात. बॉलिंग मार्कवर सनी दाखल होत आहेत. चला वेळ जास्त होतोय सनी. टाइम काउंटर सुरू आहे. 7:35 ला पहिला बॉल पडलाय. 3 षटकं कुठल्याही प्राप्त परिस्थितीत तुम्हाला 15 मिनिटाच्या आत टाकून पूर्ण करावी लागतील. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकांती 14 धावा दाफलकावर विदाउट एनी विकेट लॉस. ओपनिंग स्टँड सध्या मॅच मध्ये देत असताना दोनही सलामीवीर
गोलंदाज तयार सनी. यावेळेला बॅकफुटवर गेले, कट केल्या बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या बाजूने काढलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आकाश कडून पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाची दमदार सुरुवात. हा बॉल देखील निघालाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना स्क्वेअर कट अत्यंत देखणा फटका. चौकारानं मात्र सध्या धावफलक पुढे मार्ग शोधे. स्कोरबोर्डवर टोटल सध्या एकूण अंकित झाले ती 18 ऑन बोर्ड, 18 धावा धावफलकावर. एका सेंटचा वापर होतोय. 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकात बॉल जर हरवला तर नवा बॉल, त्यानंतर मात्र जुना बॉल वापरत येईल आणि जुना बॉल जर उपलब्ध नसेल तर मात्र नवीन बॉलनच मॅच आपण कंटिन्यू करणार आहोत. ही सूचना सर्व सहभागी संघांनी लक्षात घ्या. धावसंख्या 18, 18 ऑन बोर्ड. एंड आता चेंज केलाय सनीनं. यावेळेला थोडा खाली राहिला बॉल, कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवला होता बॅटर आकाशनं. अपेक्षित उचली या बॉलला मिळाले नाही. वेलकम देवमार्के उपस्थित झाले तर आपले स्वागत आहे. धावा सध्या 18, 18 ऑन बोर्ड. चौकारानंतर डॉट बॉल सनीकडून होतो. छोटेखानी कमबॅक. यावेळेला लेंथ बॉलचा चांगला वापर. टप्पा पडल्याबरोबर टेक ऑफ होतोय. बॉल निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या हातात. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर ओव्हर द विकेटनं सनी आले. गुंडलेत वरून सडनली चेंडू रायस होतोय. ब्युटिफुल डिलिव्हरी, चांगला बाउन्स. फिंगर देखील मोट केले होते. आता शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग नाही. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल, पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सध्या स्कोरबोर्डवर धाबा संख्या 19 ऑन बोर्ड. 19 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. स्टील 2 टू गो. यावेळेला समोर गॅपमध्ये चाललाय बॉल. लॉंग ऑनचे फिल्डर लॉंग ऑफच्या दरम्यान आले. थोडी मिसफिल्ड. थ्रो थोडा लेझी आला. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या प्राप्त होताना दिसतील. या 2 धाबेसोबत सध्या एकूण धावा संख्या दाफलकर अंकित झाली ती 21 ऑन बोर्ड. 21 धावा दाफलकावर. स्टील 1 टू गो. दीपक सध्या स्ट्रायकर एंडला, ज्याच्या बॅटमधून 3 चेंडूत 5 धाब्याचं योगदान. यावेळेला फुल टॉस बॉल समोर लॉफ केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर फार दूरवरून आलाय, पण त्याला पोहोचण्या अगोदर निघालाय बॉल. डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉन्स ओव्हर द रोप. येतो तो चौकार. गुड शॉट. सध्या स्कोरबोर्डवर टोटल आफ्टर एंड ऑफ सेकंड ओव्हर 2 षटकांच्या अंती 12.50 धाब्याच्या धावगतीनं 25 धावा. चला पाणी हवंय फलंदाजांना, लगेचच पाणी घेऊन जा. दोन षटकात 25 धावा बनलेल्या आहेत. 25 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. 8 चेंडू 11 धाब्याचं योगदान दीपकचं. 4 चेंडू 9 धाब्याचं योगदान. सध्या सामन्यात दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी. बॉलिंग मार्कवर आता तिसऱ्या षटकात गोलंदाज सज्ज होतोय. भीमाशंकर एंड कडून, अर्थातच फॉरेस्ट एंड कडून. प्रत्येक बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन षटकात 25 धावा बनलेल्या आहेत. 25 ऑन बोर्ड विदाउट एनी विकेट लॉस. जबरदस्त स्टार्ट, जबरदस्त सुरुवात दोन्ही सलामीवीरांकडून. चांगला ओपनिंग स्टँड या मॅच मध्ये मिळालाय ओमसाई सरळगाव क्रिकेट संघाला. वेगवान बॉल ऑन साइडला दिशा दिली. अलॉंग टू द कार्पेट निघालाय बॉल. मिड विकेटला बॅकअप साठी राज उपस्थित. दुसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न. एसटी रक्षकाचं बॅकअप खराब. अदरवाईज रनआउटचा चान्स नाकारता आला नसता. विकेट कीपर कडून थोडी गफलत झाली, त्याच कारणासह आता फलंदाज स्ट्रायकर एंडला सेफ सुरक्षित दीपक
एका सिंगल धाब्यानं सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या 26 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. यावेळेला विकेट किपर पुन्हा एकदा बीट. वेगवान बॉल टप्पा पडल्याबरोबर मिळालेली बॉलला अतिरिक्त उचली सध्या फलंदाजासोबत एसटी रक्षकाला देखील त्रस्त करून गेली. डॉट बॉल. आता विकेट किपर सनी दाखल होतोय फिल्डिंग पोझिशन मध्ये पुन्हा एकदा बदलाव करत असताना संघ शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडा. धावसंख्या सध्या स्थिर स्थगित 26 धावा सध्या स्कोरबोर्डवर. बॉलर तयार प्रतीक. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल लेंथ वरून हलकासा टॉस होतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न तो मात्र दीपकचा फसला. रिप्ले पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम. ओव्हर द विकेट परफेक्ट लेंथ बॉल गुडलेत ओढून सडनली चेंडू राज होतोय. ब्युटिफुल बाउन्स आणि अतिरिक्त उचली सध्या फलंदाज दीपकला त्रस्त करत असताना बॅक टू बॅक सेकंड डॉट. आता अर्ध्या विकेटवर टाकला. स्क्वेअर ऑफ द विकेट कट केल्या. बॉल बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर फार दुरून आलाय. चांगलं जजमेंट वेल जज अँड इक्वली टेकन. फलंदाज बाद. पहिला धक्का लागलाय तो ओमसाई सरळगावला. 26 ला पहिला गडी त्यांनी गमावलाय आणि पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप ब्रेक झाली होती सरते शेवटी आता ती गोलंदाज प्रतीकने केली आहे ब्रेक. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा नेवालपाडाला. फलंदाज बाद. नवीन बॅटर अश्विन बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लाईन पाहावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. अतिरिक्त धावेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 27 धावा. या षटकात 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत प्रतीकची जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे. इकॉनॉमिकल कामगिरी राहिलेली आहे. कंट्रोल, ॲक्युरेसी, व्हेरिएशन आणि त्याचबरोबर कंटिन्युटी त्याने षटकात त्यानं दाखवलेली आहे. यावेळेला चांगला बॉल अगदी खोलात टाकलाय. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे. रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी, फॉलो थ्रू, रिदमॅटिक ऍक्शन या सगळ्या काही गोष्टी त्याच्या स्तुतिमय प्रशंसनीय. रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर. जर्सी नंबर 1 प्रतीक ओव्हर द विकेट न आले. बरोबर पुढ्यात टाकलेला बॉल हलकासा आउटस्विंग होतोय. डॉट बॉल. धावफलक सध्या स्थिर स्थगित 27-27. यावेळेला लाईन खराब आहे. कंट्रोल आता बिघडत आहे. आणखीन एक एक्स्ट्रा रन या षटकातील हा दुसरा वाईड बॉल आता टाकलाय गोलंदाज प्रतीकनं. अतिरिक्त एका धाब्याची बढती आणि एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 28 धावा सध्या स्कोरबोर्डवर. कमी गतीने टाकलेला बॉल लाईन पिक केरी पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ह्यूज हिट सिक्सर. अखेर अश्विनच्या बॅट मधून तिसऱ्या षटकाची दमदार सांगता. समर्पक शेवट, गोड शेवट, सिक्सर रन षटकार आणि या 6 धावेसोबत सध्या 3 षटकांची अंती धावासंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत ती 11.33 धाव्याच्या धावगतीनं 34 धावा. 34 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला गोलंदाज नियुक्त करा सनी. शेवटच्या बॉलवर पुन्हा एकदा वापसी झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. पुन्हा एकदा कमबॅक होत आहे. 3 षटकात 34 धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत. अंतिम षटक रोशन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश सध्या स्ट्रायकर एंडला ज्यानं आतापर्यंत आघाडीसाठी येत असताना 9 चेंडूत वैयक्तिक 12 धाब्याचं योगदान दिलेलं आहे. तो सध्या बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. गोलंदाज तयार होतो रोशन. फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न केला. गॅप मोठा आहे. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगाने निघालाय बॉल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्चच्या बाहेर. आकाश कडून पुन्हा एकदा पहिल्या षटकात चौकारानं सुरुवात, दुसऱ्या षटकात चौकारानं सुरुवात आणि चौथ्या षटकात चौकारानं सुरुवात.
आणखीन एक 4 चौकार. चौकारासोबत सध्या एकूण धावा संख्या धावफलकावरती अंकित झाली आहे ती 38 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फार दॅन 50 टोटल आता माइंडसेट मध्ये. त्याच कारणास्तव आकाशकडून पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, गॅप मोठा आहे आणि धावांचा देखील तोटा पाहायला मिळत नाहीये. टप्पा घेतला, उसळला बॉल तसा पहिल्या बाउन्स वर कोसळलाय. मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल सोर युरोप चौकार. चौकारासोबत सध्या धावसंख्या धावफलकावर आपण बघत आहोत 42 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 42 धावा सध्या धावफलकावर. गोलंदाज तयार होतोय रोशन. त्याच्यावरती आता दबाव असेल, आता असेल दडपण. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. इंडिव्हिज्युअल 11 चेंडू 20चं योगदान आकाशचं. यावेळेला खोला टाकलाय, बॉल निघालाय थेट एसटी रक्षकाच्या हातात. यॉर्कर लेंथ गोलंदाजी जी अत्यावश्यक बनलेली आहे. सध्या तो प्रयत्न यशस्वी होतोय गोलंदाज रोशनचा. बॅक टू बॅक 2 चौकार. तदनंतर हा परफेक्ट यॉर्कर. डॉट बॉल न होते कमबॅक. धावा स्थिर 42-42. आता क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडला आणि थोडी हरकत करत असताना निघाला थेट एसटी रक्षक सनी शिंगळेच्या हातात. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. 2 चौकारानंतर येणारे लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. छोटेखानी कमबॅक, छोटेखानी वापसी. सध्या धावा स्थिर स्थगित 42-42. स्टेप आउट झाले, समोर लॉफ केला, ऑन दी अप, लॉंग अप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा मॅक्सिमम आकाशच्या बॅट मधून आणखीन एक झकास पटका. नाईट धमाका चषक बिग हिट सिक्सर. सोबत सध्या स्कोर 48 धावा धावफलकावर. स्टेप आउट होत असताना पावलांचा चांगला वापर केला. बरोबर स्लॉट मध्ये आलेला बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे डिपॉझिट केला. या षटकारासोबत स्कोर 48-48. स्टील 1 टू गो. चला मॅच बॉल रिटर्न होतोय. मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करतोय. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मागे आलाय. एसटी रक्षक बीट झालेत. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चालवलाय पण आता एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिल्या डावांती बनला गेल्या ते ओमसाई सरलगाव कडून 49 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात शिवशंभू स्पोर्ट्स कोळीवाडा क्रिकेट संघाला आवश्यकता ती 50 धाब्याची. चला यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील दुसरी लढत. टॉस आपण लगेचच करतोय. जय भवानी स्पोर्ट्स काटेकर आणि त्याचबरोबर जनमान कोरावले कॅप्टन रिपोर्टिंग करा. दोन्ही टीम कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपली उपस्थिती गरजेची आहे. संघनायक उपस्थित व्हा. त्यानंतर आणखीन एक चांगली लढत आपल्या भेटेल. आणखीन एक बिग बॅटल. चला कॅप्टन उपस्थित व्हा. जनमान कोरावले आणि त्यांच्या विरोधात जय भवानी स्पोर्ट्स काटेकर. दत्तकाका बोष्टे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. एक लढत आपल्या भेटीला येईल. टॉस होतोय दत्तकाका बोष्टे यांच्या शुभ हस्ते. ज्यांच्या नुकत्याच सध्याच्या उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण कव्हर करतो टॉस. जय भवानी स्पोर्ट्स काटेकरनं जिंकला टॉस. निर्णय स्वीकारलाय. येस इट इज स्टील पेंडिंग.
जय भवानी स्पोर्ट्स खाटेकरनं जिंकला टॉस. बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलं. जर्मन खोरवलेला. दोन्ही टीम नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहा. चालू सामना सुरू होतोय. दुसरं सत्र 50 धावसंख्येचं टार्गेट सेट झालेलं आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पॅनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत सनी, त्या आम्ही ऍड करू. टार्गेट 50 धावेचंच राहिली. सूचना पण लक्षात घ्या. टू विन. पॅनल्टीच्या 2 धावा आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर ऍड होतील. चला सामना सुरू होतोय. दुसरा डाव. दोन्ही टीमला देऊयात ऑल द बेस्ट आणि करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव. ऐकूयात दुसऱ्या डावासाठी आवाज कुमार बाबरे सरांचा. थँक्यू. नेवालपाडा कोलीवाडा त्यांच्या विपक्ष आपण ओमसाई सरलगाव या संघाला पाहतोय. खेळाच्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना ओमसाई सरलगाव या संघाने नक्कीच टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या जी मात्र 49 जी मात्र जोडली गेली आणि 50 धाब्यांचं लक्ष ते मात्र ठेवलं गेलंय. म्हणजेच कोलीवाडा नेवालपाडा या संघासमोर मॅचमध्ये घडेल काय, मॅचमध्ये बिघडेल काय, येणारी बेल इथे सांगून जाईल यात काही शंका नाही आहे. आणि येणारे 24 बॉल या ठिकाणी सांगून जातील. खूप चांगली एक बिग बॅटल रंगेल. एक 2 संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना नक्कीच मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये चांगले 2 संघ मातब्बर संघ आहेत आणि चांगली कामगिरी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. परंतु आज कशा प्रकारे नक्कीच नाईट धमाका चषकामध्ये या 2 टीमची कामगिरी पाहायला मिळेल. चांगली कामगिरी नक्की खेळाच्या पूर्वार्धामध्ये जर खऱ्या अर्थाने विचार केला तर नक्की ओमसाई सरलगाव या संघाने केली आहे. परंतु नक्कीच हा टार्गेट या ठिकाणी चेस होईल का, हा देखील मोठा प्रश्न असेल. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत योगीराज बुटेरे सर आणि त्याच अनुषंगाने ते नक्कीच पाहिलं तर याच विभागातील एक नामांकित नक्कीच ऑफिशियल पंच म्हणून मयूरजी मार्के सर यांना देखील पाहू शकता इन ॲक्शनमध्ये. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला पाहतोय. भरपूर प्रेक्षक वर्ग देखील नक्कीच या स्पर्धेला पाहतोय. चला मित्रांनो, वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील. विनंती असेल पंच आपण देखील दक्षता घ्या. मॅच लावली सुरुवात. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी सजावट देखील पाहतोय. मिडऑफ आणि या मिडऑन क्षेत्रामध्ये त्याचा अनुषंगाने जे पाहिले तर शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट स्क्वेअर लेगला, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. पहिला बॉल अटॅक केलाय. पहिल्या बॉलवर हल्ला चढवलाय सनी शिंगले. याच्या बॅटमधून आलेला लांबच लांब, दूरच दूर षटकार. सध्या नक्कीच पहिल्या बॉलवर षटकार ठोकलाय. वॉट बॅटिंग आणि वॉट स्टार्ट सध्या बॅटिंग करत असताना नेवालपाडा संघाचं या मॅच मध्ये पाहतोय. सनी शिंगलेच्या बॅटमधनं सातत्याने नक्कीच पहिल्या बॉलवर मोठे फटके खेळला जातो, जाणला देखील जातो या फटक्यांसाठी. आणि त्याच्या विरुद्ध नक्कीच शॉर्ट बॉल फेकणं कुठेतरी खडते प्रवास करताना गोलंदाजाला पाहतोय. बॉलिंग मार्क बाय षटक क्रमांक नक्कीच 1 मध्ये आपण गोलंदाज मयूरला पाहतोय. सनी शिंगले त्याच्या सोबतीला आपण मयूर या खेळाडूला देखील पाहतोय. पुढील बॉल, नेक्स्ट बॉल, शॉर्ट बॉल पुन्हा डाऊन साईडला इथे टर्न केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. दिशा दाखवले बाउंड्री लाईनची आणि बॉल विसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो 4 चौकार. पेरलेक बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय. घणाघाती प्रहार सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना सनी शिंगलेचा आपण पाहतोय या मॅच मध्ये. वॉट बॅटिंग वॉट स्टार्ट सध्या उल्लेख देखील केलं होतं आणि नक्कीच चांगली कामगिरी सातत्याने या खेळाडूची एक आक्रमकता स्वीकार करण्यासाठी नक्कीच जाणला जातो. दगावट कक्षामधून सेट होऊन आलाय की काय असं नक्कीच सध्याच्या घडीला वाटू लागलं या मॅच मध्ये. कारण की पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर एक चौकार वसूल केलाय. वॉट बॅटिंग वॉट परफॉर्मन्स सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना सनी शिंगलेला पाहतोय. आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या 10 या आकड्यावर 22 बॉल आणि 40 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये असेल.
हो बाची करा टॉपेज घेतलाय क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅनचा बॉलचा पाठमोरा करतोय जरूर आणि नक्कीच चेस थोडी मोठी होती परंतु शेवटच्या क्षणाला बॉल अडवला जातोय चांगला एफर्ट म्हणायला हरकत नाहीये जे मात्र फिल्डरचा तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावर इथे नक्कीच मोठा फटका बिगेट खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केले जात आहे परंतु नक्कीच या बॉलवर एक असरा देणारा डॉट बॉल असेल म्हणजे गोलंदाज मयूरसाठी यात काही शंका नाहीये P1चा षटक माइंड सेट करून आला होता की नक्की एक चांगली गोलंदाजी करण्यासाठी ते पाचारण दिलं होतं परंतु पहिल्या बॉलवर षटका ठोकल्यानंतर थोडा आत्मविश्वास आणि मनोबल खच्चीकरण होताना गोलंदाज आपण मयूरचं पाहिलं आणि त्यानंतर थोडंसं मिनी कमबॅक तिसऱ्या बॉलवर ओहो यावेळेस चांगला बॉल चांगली लाईन चांगला टप्पा आता इथे मात्र शोधला त्या टप्प्यावर इथे गोलंदाजी करताना मयूरला देखील पाहतोय डॉट बॉल आलाय चांगली इथे नक्कीच सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली होती जे मात्र गोलंदाज मयूरची परंतु त्यानंतर स्वतःला इथे पुन्हा एकदा सिद्ध करताना जे मात्र गोलंदाज मयूरला पाहतोय एक सिंगल त्यानंतर डॉट बॉल अशा पद्धतीने चांगली ते गोलंदाजी मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये षटक क्रमांक 1 मध्ये मयूर नेक्स्ट बॉल हो यावेळेस ऑन साइडला क्रॉस बॅटे स्ट्रोक सातत्याने खेळण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नक्की डाऊन द लेग स्टिक पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत असताना योगीराज बुटेरे सर नक्कीच एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ॲड होईल सध्या नक्की धाव कुठने येणं महत्वाचं राहील तर नक्की सन्माननीय रामदादा पष्टे साहेब आपणास देखील विनंती असेल आपण या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आणि सन्माननीय मयूरदादा घरत यांना देखील विनंती असेल महेश दादा घरत आपणास विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगला बॉल समोर लॉफ्ट करायचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्की जबरदस्त पाहायला मिळालं तोपर्यंत खऱ्या अर्थाने पाहिलं तर एकच सिंगल घेतली जाईल एकेरी दुहेरी धावीला देखील तितकंच महत्त्व दिलं जात आहे षटक क्रमांक 1 मध्ये सनी शिंगलेची अफलातून कामगिरी परंतु त्यानंतर नक्की एक धावेने देखील महत्व देताना ऑन साइडला शॉर्ट बॉल हुक केलाय आणि थेट 7 धावा देखील बुक केलंय आणि सनी शिंगलेच्या बॅटमधून आलेला आणखीन एक षटकार तर नक्कीच 19 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आहेत परंतु 2 धावा पानंटीच्या आम्ही ऍड करत आहोत त्याच अनुषंगाने धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोहोचली असेल अगदी शिस्तप्रिय स्पर्धा आपण ही पाहतोय आजचा दिवस क्रमांक 2 मध्ये देखील चांगली नक्कीच शिस्तप्रिय स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत नाईट धमाका चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक 2 मध्ये देखील भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत 7 स्टार वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये आता मॅचचं इक्वेशन बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक त्याला हुलकावून देऊन बॉल होईल फर चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाहीये बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो 4 चौकार लॉस ऑफ 0 विकेट 25 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 17 बॉल 25 धाव्यांची आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी इक्वेशन पाहतोय नक्कीच चांगले ते प्रहार केले जातात मोठे फटके चांगला एक माइंड सेट केले आणि त्याच पद्धतीची फटकेबाजी देखील या मॅच मध्ये करतायत आणखीन एक ठोकलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार अतिशय दर्जेदार कामगिरी सध्याच्या घडीला नक्कीच मॅच मध्ये 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते सनी शिंगले त्याच्या सोबतीला चांगली साथ देताना मयूरला देखील पाहतोय बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न चांगला इथे नक्की गतीमध्ये परिवर्तन केला कारण की नक्कीच थोडस टप्पा इथे शोधावा लागेल आणि त्याच टप्प्यावर इथे सातत्याने प्रयत्न केले जातात परंतु तितक्याच ताकदीची फलंदाजी म्हणायला हरकत नाहीये पुन्हा एकदा जागा बनवून खेळला ऑन साइडला इथे बॉलवला डीप मध्ये क्षेत्ररक्षक मयूर आला त्याच्याकडनं मिस्टेक आणि बॉल होतोय फरार बॉल जातोय सीमा पार हा येतोय 4 चौकार नशीब देखील आज सध्याच्या घडीला मॅच मध्ये पाहिलं तर नक्की सरलगाव या संघाच्या बाजूनी
नक्की झुंकतायत की काय असं वाटू लागले कोलीवाडा निवालपाडा या संघाच्या बाजूनी, कारण की नक्कीच आता धावफलकावरती धावसंख्या वेगाने सातत्याने फाईट करण्याचा प्रयत्न देखील या मॅच मध्ये करताना. हो पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक. हो यावेळेस पुन्हा एकदा बॉल जातो सीमा पार, हाय तो 4 चौकार. मिड विकेट स्क्वेअर लेग सगळ्या साईडने नक्कीच चौकार वसूल केले जातात. जबरदस्त इथे फलंदाजी सातत्याने नक्कीच या टीमची कामगिरी मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत असते. परंतु आज नाईट धमाका चषकामध्ये देखील स्वप्न घेऊन दाखल झालेत आणि या स्वप्नांना आकार देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा देखील करताना मॅच मध्ये या टीमला पाहतोय, म्हणजेच कोलीवाडा नेवालपाडा संघाला 37 लॉस ऑफ 0 विकेट. सध्याच्या घडीला संकट येताना नक्कीच या मॅच मध्ये ओमसाई सरलगाव या संघावर नक्कीच संकट आलंय. संकटाला दूर करण्यासाठी ते डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. परंतु नक्कीच समीकरण आपण जर या मॅच मध्ये पाहिलं तर 13 बॉल आणि या जिंकण्यासाठी 13 धाब्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा बागफूट बाहेर कट करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. यावेळेस पंचाने क्विकली या नो बॉलचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवलाय. तोपर्यंत एक सिंगल आणि खऱ्या अर्थाने नक्कीच फिल्डिंग लावता नक्की मिस्टेक होताना या मॅच मध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने नक्कीच एका साईडला 6 फिल्डर सेट केले होते, त्याच अनुषंगाने पंचाने आमच्यापर्यंत नो बॉलचा देखील इशारा पोहोचवताना या मॅच मध्ये पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी देखील आपण सगळे रेडी राहा. दोन्ही टीमला सूचना असेल मॅनेजमेंट कमिटीची. आपल्याला देखील नक्कीच वेळ वाचवणं खूप महत्वाचं राहील. रजनी क्रिकेट स्पर्धा आपण खेळत असतो तेव्हा नक्कीच वेळेला महत्व देत जा क्रिकेटमध्ये मित्रांनो. सर्वांना विनंती असेल धावफलकावरती धावसंख्या 39 या आकड्यावर मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच आता थोडंसं सोपं होत चाललंय. आनंदाचं वातावरण तर नक्कीच या मॅच मध्ये क्षमता नक्की कोलीवाडा नेवालपाडा संघावर. फ्रीडचा बॉल ऑन साइडला फटका आणि नक्की ताकदीचा वापर बॉल करतोय हवाई सफर, ठोकलाय 6 षटकार. मॅचचं इक्वेशन आता पाहिलं तर नक्कीच 12 बॉल शिल्लक असतील आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता असेल. 45 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. वॉट बॅटिंग, चांगली पार्टनरशिप. नक्कीच खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच माइंडसेट करून गेलो होतं. मनाशी स्वप्नाचे घेऊन मैदानामध्ये दाखल झाले आहेत. स्वप्नांना आकार देण्यासाठी धडपड नक्कीच या 2 खेळाडूंची पाहतोय. एका साईडला आतापर्यंत पाहिलं तर नक्की मयूर यांनी 8 बॉल 18 धाब्यांची खेळी या मॅच मध्ये केली आहे आणि त्याच अनुषंगाने सनी शिंगलेची बॅटिंग, वॉट बॅटिंग, पहिल्या बॉलवर षटकार. त्यानंतर या मॅच मध्ये आतापर्यंत 3 षटकार देखील त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाले. आतापर्यंत 460च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. चांगला स्टार्ट आणि आता नक्कीच एंड देखील चांगल्या पद्धतीने करून देईल का आपल्या संघाला हा सामना, स्वतः इथे जिंकून देईल का, हा देखील आता मोठा प्रश्न असेल. कारण की जिंकण्यासाठी 12 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. 45 लॉस ऑफ 0 विकेट. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर रोहित याला मात्र इन्व्हाइट केलं जात आहे. चला वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील मित्रांनो. सातत्याने सूचना द्यायला लावू नका, सर्वांना विनंती असेल. चला घाई करणं अपेक्षित राहील. रोहित आपण देखील थोडी दक्षता घ्या. थोडंसं नक्की चेंजेस करताना फिल्डिंग मध्ये हा मॅच मध्ये आपण नक्कीच पाहिलं तर थोडंसं संकट आणि सातत्याने संकट ओढवताना देखील पाहतोय. चला मित्रांनो वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. सातत्याने सूचना द्यायला लावू नका. पहिला बॉल यावेळी इनसाइड आउटचा प्रतिफटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि नाही करत चूक, पकडला जाईल, संपला जाईल खेळ. मयूर बॅक टू द डगआउट. आता सध्या नक्कीच थोडंसं इथे उशिरा येणारी ही विकेट मयूरने आपले काम केलंय, परंतु स्वतःवर थोडा नाराज देखील असेल कारण की हा मॅचला फिनिशिंग टच देऊ शकला नाहीये.
आता मागचं इक्वेशन 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धाब्यांची आवश्यकता. चांगला स्टार्ट सध्याच्या घडीला रोहितचा म्हणायला हरकत नाहीये. हो चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. बॅक टू द बॉल फटका केला एक्झिटिव्ह आणि नक्कीच लोंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं तोपर्यंत एक सिंगल घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्व दिलं जातंय आणि धावफलकावरती धावसंख्या पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या 46, लॉस ऑफ 1 विकेट 46 या आकड्यावर. आता 4 धाब्यांची आवश्यकता. जय हनुमान डेहनोली संघ या ठिकाणी उपस्थित झाला आहे आणि त्यांचा देखील नाईट धमाका चषकामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या आपलं मोस्ट वेलकम. चला वेल काय करता मित्रांनो, विनंती असेल आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाब्यांची आवश्यकता देखील असेल. वेल वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. रोहित राऊंड द विकेटने जबरदस्त ती अँगल क्रिएट केलंय आणि बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. जर षटक क्रमांक 2 मध्ये रोहितला इन्व्हाइट पाचारण दिलं असतं तर नक्कीच मॅच नक्कीच थोडस चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. थोडस ते आसरा देणारे डॉट बॉल सातत्याने टाकले जातात परंतु मॅचचं इक्वेशन थोडस खराब पाहायला मिळतंय कारण की 9 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता. ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक लेग ग्लान्स करायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये तोपर्यंत कोणती धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. न्यू बॅटर रोहन झुंजाराव ज्याला मध्ये नक्कीच आपण पाहू शकता. सध्याच्या घडीला सनी शिंगले आतापर्यंत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. 3 षटकार या मॅच मध्ये पाहिलेत. फिनिशिंग टच आता देऊ शकतो का एखादा मोठ्या फटक्याने. त्यानंतर नक्कीच ऑन साइडला खेळला आहे. डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे तोपर्यंत एक सिंगल. सध्याच्या घडीला नक्कीच सेन्सिबल क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय सनी शिंगलेच्या बॅटमधनं. 47 धावा 47, लॉस ऑफ 1 विकेट. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्कीच 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. चांगली बॉलिंग रोहितची. शॉर्ट बॉल बॅकफुटवर करण्याचा प्रयत्न. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला टिपला जाईल आणि रोहनला देखील आता मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 2 मैदानामध्ये बसून बॅटिंग करत असताना कोलीवाडा नेवालपाडा या संघाला. वॉट बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजीची मात्र पाहायला मिळाली रोहित या गोलंदाजाची कारण की फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. आपल्या संघाला पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत करून दिलंय. थोडस अपेक्षा नक्कीच आता भरपूर असेल कारण की मॅचचं इक्वेशन पाहिलं 6 बॉल आणि 3 धाब्यांची आवश्यकता. नक्की ज्या पद्धतीने रोहितने गोलंदाजी केली त्याच पद्धतीची आता गोलंदाजी करावी लागेल आणि नक्कीच संघर्ष देखील भरपूर करावा लागेल. या मॅच मध्ये मेहनत देखील भरपूर करावी लागेल. सध्याच्या घडीला 6 बॉल जिंकण्यासाठी 3 धाब्यांची आवश्यकता. काय घडे मॅच मध्ये विकेट डॉट बॉल अशी काही परिस्थिती या मॅच मध्ये करावी लागेल. त्याच अनुषंगाने षटक क्रमांक 4 मध्ये सोहम याला इन्व्हाइट केलाय आणि सोहम कशा पद्धतीने ते कामगिरी करीत. पहिला बॉल सोहमचा क्रॉस बॅट स्ट्रोक समोरच्या दिशेने उडवला. बॉल लोंगॉन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दुसऱ्या धाबेसाठी निघालाय. मिस्टेक झाली आणि नक्कीच 2 धाबा त्या ठिकाणी पळून पूर्ण झाल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 49 या आकड्यावर स्कोर लेबल झालाय. आता फक्त 1 धाब्याची आवश्यकता. ओहो सॉफ्रांनी पंच करण्याचा प्रयत्न परंतु बाटाने बॉलचं इथे कनेक्शन नाहीये. चांगला बॉल होता. अगदी खोलात बॉल होता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स झाला. बॉल थेट जाऊन दिसतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि नक्कीच आलेला हा डॉट बॉल. आता मॅचचं इक्वेशन फक्त आणि फक्त 1 धाब्याची आवश्यकता असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा सॉफ्टांनी नक्कीच पंच करण्याचा प्रयत्न आणि याच वेळेस हा खराब बॉल पंचांनी तपासणी केली आणि याच अनुषंगाने एक दमदार विजय प्रस्थापित केलाय. जेव्हा तर नक्कीच कोलीवाडा नेवालपाडा संघाने कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि नक्कीच अपकमिंग टुर्नामेंट साठी नक्कीच आपण ओमसाई सरलगाव संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच आपण मान ऑफ द मॅच कडे जातोय. नो डाऊट ज्याने 10 बॉल मध्ये 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी दिला आणि नक्कीच एक दमदार खेळी करून आपल्या संघाला एक दमदार विजय